आज आम्ही आपले ग्रामस्थ म्हणून इथं बसलो असता गेल्या 3 वर्षाला आम्ही आमच्या कामाचा पाठपुरावा करतो। त्याच्यामध्ये दाखले असतील, विवाह नोंदणी असेल, घरांची नोंदणी असेल, वेळेत नियमाप्रमाणे ग्रामसभा घेण्याबाबत असेल किंवा अजून काही बरेच प्रश्न आहे। गावामध्ये योजना नाही आहेत, गावामध्ये विकत होतो पण तो कागदावर होतो, पुढे झालेला दिसत नाही, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलाय। या सगळ्या गोष्टींसाठी आज आम्ही 3 वर्ष आले गेले वाटतोय, पण हे प्रशासन आम्हाला बिलकुल दाद देत नाही। उलट जे भ्रष्टाचार करतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात। आता जवळजवळ वर्षाला आम्ही दाखल्यांसाठी भांडतोय। आज भाऊ आहे आमचा, त्याच्या घराची नोंद करायची, सगळे 2 वेळा त्यांनी ऍफिडेव्हिट करून दिली, तरी सुद्धा त्यानंतर 7 ते 8 मासिक सभा झाल्या, 2-3 ग्रामसभा झाल्या, तरी सुद्धा ग्रामसेवक असेल, सरपंच असेल विषय मार्गी लावून देत नाही। गाव कोणतं आपलं? आपटी घेवले। आम्ही दुधीवर ग्रामस्थ आहे, आपटी ग्रामपंचायत, त्याच्यामध्ये संतोष उद्रे म्हणून भाऊसाहेब आहे। बरं, एवढं सगळं होत असताना आज सुद्धा आम्ही आलो, 2 वेळा आमदारांकडे गेलो, आमदारांनी यांना आदेश दिले की बाबा अशी कामं करून द्या। सगळी नियमात बसणारी कामे, आम्ही काय बाहेरची दुसरी कामं सांगत नाही। आमदारांचं सुद्धा हे ऐकत नाही, तर आमचं काय ऐकलं त्याच्यावर? आता इथं वेळ दिलेली कुलदीप प्रधान साहेबांची, आज सोमवारी आम्ही सोमवार बघून आलोय। आज कुलदीप प्रधान साहेब नाही, व्हिडिओ नाही, वरती गेलो असता व्हिडिओच्या नंतर व्हिडिओनी काम बघायचं असतं, हे व्हिडिओ सुद्धा वरती कार्यालयात हजर नाही। बरं, त्यानंतर पण खाली विचारपूस केली, जबाबदार कुणीच व्यक्ती इथं नाही। त्यामुळे आज आम्हाला या प्रशासनाने नागडं व्हायला लावलंय, आम्ही आज कपडे काढून इथं बसलेले। काय नाव तुमचं? सौरभ साबळे। आपलं तुमचं नाव काय? आकाश साबळे। काय सांगाल तुम्ही? मी आलो होतो भावासोबत, माझी पण घराची नोंद आहे, आता किती वर्ष आले मी त्याच्या मागे लागले, पण ते अजून काही मला करून दिलं झाले, त्यामुळे आलो। सौरभ जाऊन आम्ही एकदा 10-20 चक्कर असेल मला सोडते त्याच्यासोबत 10वी चक्कर आहे, आमच्या जवळजवळ 100-120 चक्कर झाले, काम करून देत। ग्रामपंचायतचे अधिकारी तुमचं काम पाहत नाही की गटविकास अधिकारी पाहतात? ग्रामपंचायतचा अधिकारी म्हणतो कम्प्युटर नाही, मग कम्प्युटर म्हणलं आम्ही देतो, तर आम्हालाही देऊन देत नाही। गट विकास अधिकारी आम्हाला शब्दावर शब्द देतात, दस्त नोंदी तर असते ना त्यांच्याकडे? नाही, ते एक्सेल मध्ये देतात, एक्सेलचं काही कामाचं नाही ना। जे दाखले जे भेटतात ते एक्सेलचे काहीच कामाचे नाही। आपल्याला दाखले पाहिजे ते आपल्याला बारकोडवाले पाहिजे, ऑनलाईन पाहिजे। संगणक प्रणाली तिथं नाही यार, 2 वर्ष आलं, त्याच संगणकावरून आमची ग्रामसेवकाची आमची बाताबात झाली। त्याच्यातून ग्रामसेवकांनी 3 मुलांवरती 3 युवकांवरती गावामध्ये गुन्हे दाखल केले, कोणी ग्रामसेवकांनी। बरं, ते सुद्धा आम्ही त्याला सोडून दिलं, गावागाड्यात काम करत असताना ते चालतं, पण इथून पुढेही तो सुधारायचं नाव घ्याय ना, किंवा लोक आम्ही काय म्हणतोय लोकांची कामं करून द्या, आम्हाला त्याच्याशी वैयक्तिक वाद नाही किंवा प्रशासनाची पण नाही, पण आमच्या गावातल्या लोकांची कामं झाली पाहिजेत, कारण 40-30 किलोमीटर आजच्याला तिकडून इकडे आहे ना, कुणाला शक्य नाही गावातून। ग्रामसेवक थोडक्यात लक्ष देत नाही, बिलकुल लक्ष देत नाही। अपंगाचे पैसे सुद्धा 2-3 वर्ष आले गेले दिलेले नव्हते, जे अपंगांना पैसे द्यायला लागतात ग्रामपंचायतीतून, ते सुद्धा दिले नव्हते, ते आम्ही घेऊन दिले अपंगांना। बरं, त्यासाठीच आम्ही म्हणतोय की ग्रामसभा लावा, का तर ही सगळी कामं अशी मार्गी लागतील। आज पण 1.5 वर्ष आले, अपंगांना पैसे नाही। आतापर्यंत किती ग्रामसभा झाली? आतापर्यंत ग्रामसभा एकच झाली, ती पण आम्ही ऑर्गनाईज केली, गावागावात टेम्पो पाठवले, लोक भरून आणली, 200 लोक आणली। ह्याच्यात ती ग्रामसभा व्यतिरिक्त 26 जानेवारीची ग्रामसभा सोडली, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला हुजरेंनी म्हणजे ग्रामसेवकांनी किंवा मग आमच्या अख्ख्या बॉडीनी सरपंचाने आम्हाला एक ग्रामसभा दाखव की तिथं कोरम पूर्ण कम्प्लीट आहे 100 लोकांचा। ग्रामसेवकाचं नाव काय? संतोष उजरे। संतोष उजरे।